आता मी पोरीच्या मधून बोलत होतो पण मागल्या 5-7 वर्षात, पण आता पोरं सगळी ज्ञान गेलेली फिरणारी गावात. तर तिकडून म्हणते कुठं आले तसं आम्ही फक्त स्वामी झालेच. समीकरण बदलणार. मुली हुशार आहेत दादा, आता मुली नोकरीला लागायला लागल्या आणि आपली पोरं तुम्हाला कुठले जनावर आणलेले मला हेच काय ऐका ऐका. त्या जरशाला कधी वासरू पाजलं का बाळूमामा शपथ घेऊन जातात. लगा झाल्या कसं ती जनावर दारात असल्यावर घरात मेल राहील का. ते माझ्या घरी बघा या, माझ्या घरी बघा या. बोले पैसा चाले त्याची वंदावी माझे बायको लगेच झाल्यापासून म्हणते होय हो एकू खुरानू का. पाडण्याबद्दल माझा विरोध नाही, पण मी आणू दिलं नाही. कारण काय, त्याची वैरणकारी मला करावं लागते. आणि मावशाओ, सासरच्या जनावरांपेक्षा माहेरच्या जनावरांवर लय जीव. मला माझं कराड तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलो. सकाळच्या आगरकाला माझ्याकडे सकाळपर्यंत मात्र महाराष्ट्राला चहा प्यायला गेलो तर सुनबाई स्वयंपाक करते. मला आपले टाकले खुर्चीवर बसलो मी. स्वयंपाक सुनबाई करते. सुनबाईला आवाज दिला म्हणजे पोरे महाराज आल्यात त्यांना चहा कर. आपल्या 2 भाकरी झाल्या, 2 राहिल्या, 2 टाकते आणि मग चहा करते. मी म्हणलं ताई अजून 2 टाक. चहा पिऊन पोटात आग पडण्यापेक्षा घेऊन जातो एवढ्यात. तिच्या पुढे एक शिर्डी बांधली होती. कोणा पुढे? सोनबाईच्या पुढं. तिच्यात पुढं गवताचा बिना टांगला होता. आता सोडला ते सात उठून सुद्धा खात नव्हतं. बाकीची 25 शर्ट दावत उडून मारायला लागले. त्यांच्या तोंडाला दियट येईना. मावशी डावीत उडून 20 शर्ट मारायला लागले. त्यांच्या तोंडाला एक ठोंब येईना आणि ती जवळ बांधलेली शिर्डी उठून बी खायना. तोर सुनबाई म्हणले माझ्या आईने दिली, घराचा पेट करायला लिमी दिलेली आहे. ऐका, ज्याच्या दारात जरशी ती सदा वसवशी, त्याला पाहुणे आल्याला कळत नाही. माझी बहीण गाडीला त्याला म्हणजे हो नको लगा जरशी तुझं माझं नातं पाणी जरशी केली भाव आलाय बघ त्या थांबताना ही होती मग तुझं म्हणजे आमच्यापेक्षा जरशी झाली. आणि त्याचा टायमिंग झाला हातच मारता झोपू येत नाही. तुमची पोरगीला सर्व्हिस वाल्याला द्यायचं असेल तर तुमचं पोरग जर सरकते. आपल्या पोराचं काय करायचं ठरवलंय. आता बारीक विचार करा. पण समीकरण बदलणार. आता मुली जास्त नोकरीला आणि मुलं कमी. मुली क्लास अधिकारी झाल्या आणि मुलाला सर्व्हिस फक्त ह्या टेबलावरनं कागद उचलणे. ऐका दरवाजावर काय तुझं तोंड लागा नुसतं इथं दुसऱ्या कामाला जाऊन तो शरीर पण देत नाही. मुली आज चांगल्या ठिकाणी नोकरी लागल्या. ऐका पुरुष मंडळी, तरुण पोरं 70% मुली जॉबला लागतात, सर्व्हिसला लागतात, 30% मुलं लागतात. पूर्वीच्या काळात 70% मुलं सर्व्हिसला आणि 30% मुली सर्व्हिसला होत्या. आता बदलले. आता 70% मुली आणि 30% मुलं. 30 मुली गेल्या. सर्व्हिस वाल्या द्यायच्या ना तुमची 30 मुलाला 30 मुली गेल्या. 30 आणि 30 60 40 मुलीचं काय करायचं ठरवलंय. आपली सर्व्हिस वाल्याला द्यायची नाही. आता ती पुन्हा अजून 5 वर्षाने मला म्हणणार असू द्या पेटीवाला मी चालतोय आम्हाला.